नमस्कार मित्रांनो. GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांनी प्री प्रायमरी काउन्सिल या ठिकाणी जी भरती आलेली होती त्या भरतीमध्ये फॉर्म भरलेला होता, त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्याच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे मेरिट लिस्ट, की जी काही शिक्षक किंवा ज्या काही तत्सम पदं होती त्या पदांसाठीची जी मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट डिस्ट्रिक्ट वाईज लागलेली आहे. त्यांना इंटरव्ह्यूसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचे कॉल आणि मेल सुरू झालेले आहेत. त्यासाठी आपण जो ईमेल आय डी दिलेला होता तो ईमेल आय डी चेक करायचा आहे. त्याच्यापूर्वी आपलं नाव जे आहे ते त्या मेरिट लिस्टमध्ये लागलेलं आहे का नाही ते चेक करायचं आहे. तर ते कशा पद्धतीनं चेक करायचं ते मी तुम्हाला इथं सांगतो आहे. नीट पाहायचंय मित्रांनो. बघा, ही प्री प्रायमरी काउन्सिल .com ही अधिकृत वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती तुम्ही लेटेस्ट न्यूजमध्ये गेला तर इथं तुम्हाला मेरिट लिस्ट दिसेल मित्रांनो. किंवा जे विद्यार्थी मुलाखतीसाठी इथं पास झालेले आहेत त्यांच्यासाठीची ही लिस्ट इथं लावण्यात आलेली आहे. बघा, विशेष कार्यकारी अधिकारी असेल, जिल्हा विस्तार अधिकारी असेल, ही जी लिस्ट आहे मित्रांनो ती पूर्ण जिल्ह्या वाईज लिस्ट लावण्यात आलेली आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये आपलं नाव तुम्ही काय करायचं आहे का ते सर्च करायचं आहे. आणि आपलं जर नाव या मेरिट लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच कॉल आणि ईमेल हा येणार आहे. हे इथं लक्षात घ्यायचंय मित्रांनो. तर बघा, ज्यांचं या मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांच्यासाठी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. नक्कीच तुमचं इथपर्यंत तुम्ही गेलेला आहात आणि तुमचं इंटरव्ह्यूसाठी तुम्ही सिलेक्ट झालेला आहे. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करून निश्चितच काय करणार आहे, पुढची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस कराल. तर भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.